चालू घडामोडीचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला कृषी व पर्यावरण. कृषी व पर्यावरण टाकलं हेडिंग, तारीख टाका आजची. हेली गुब्बी ज्वालामुखी. पर्यावरण आहे ना, कृषी आणि पर्यावरण. हेली गुब्बी ज्वालामुखी लिहा. हेली गुब्बी ज्वालामुखी हा काय रे? ज्वालामुखी. ज्वालामुखी माहितीये का काय राहतो? ज्वालामुखी जेव्हा जमिनीमध्ये जास्त लावा होतो, तो लावा जमीन फाडून बाहेर येतो, त्याला म्हणतात ज्वालामुखी. त्याला म्हणतात हा लावा, हा ज्वालामुखी. हेली गुब्बी ज्वालामुखी हा 10,000 वर्षानंतर बाहेर आलाय. 10,000 वर्षानंतर बाहेर आलाय. बा तुम्ही जर जमीन जर खंदत असले, आपण खणतो कधी कधी जमीन, काही काही ठिकाणी मुरुम लागतो, तिथे थंड असतं. पण जसं जसं तुम्ही खाली खंदत जाणार ना, जसं आपण बोर लावतो तर गरम निघतं एकदम. जे खाली ना सगळा ज्वालामुखी आहे, पॅक आहे ना खाली. खाली काय आहे? पॅक आहे. त्याच्यामुळे खाली पूर्ण गरम राहतं. मग तिथे काय राहतो रे? ज्वालामुखी राहतो. प्रत्येक ठिकाणी नाही राहत, काही काही ठिकाणी आहे. आणि काही काही इथं जिवंत ज्वालामुखी, तिथून कंटिन्यू ज्वालामुखी निघत राहतो. तुम्ही ठोकड्यामध्ये वाचला असेल जिवंत ज्वालामुखीचे उदाहरण. आठवतं एखादी? काय काय हा, ते भरपूर ज्वालामुखी आहे जे जिवंत ज्वालामुखी. म्हणजे डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बी पाहू शकता त्यांचे. डायरेक्ट असं आपण नाही का ते एखाद्या सांबार आहे याच्या हे कसं निघतं, आग कशी निघते, तसा ज्वालामुखी निघतो डायरेक्ट गरम गरम एकदम. तर हा 10,000 वर्षानंतर उद्रेक झालाय. मग काय होईल आपल्याला प्रश्न? हेली गुब्बी हा ज्वालामुखी जो आहे तो कोणत्या देशात होता? लिहा. इथिओपिया. देशाचं नाव काय रे? इथिओपिया. आपण काय लिहायचंय? फक्त हेली गुब्बी ज्वालामुखी इथिओपिया. कुठे? हा आफ्रिका खंडात. हा ज्वालामुखी कोणत्या खंडात आहे? आफ्रिका. आणि देश कोणता? इथिओपिया. आपल्या भारतात बी एक ज्वालामुखी आहे. कोणता रे? बॅरन बेट. भारतातील एकमेव, लिहा, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी बॅरन बेट, अंदमान आणि निकोबार बेटावर. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी. जागृत म्हणजे काय? जिवंत. बॅरन बेट, अंदमान आणि निकोबार इथे. भारताची नवीन सुधारित किनारपट्टी झाली आहे. अगोदर आपली किनारपट्टी किती होती रे? भारताची 7,517 होती, है की नाही? 7,517 भारताची किनारपट्टी, समुद्र किनारपट्टी. भारताची समुद्र किनारपट्टी ही अगोदर किती होती? 7,517 किलोमीटर. महाराष्ट्राची किती होती रे? महाराष्ट्राची किनारपट्टी किती? 720 किलोमीटर. मग आता त्याच्यात चेंजेस झाले. भारताची नवीन जी किनारपट्टी तिची लांबी लिहा 11,098. 11,098.81. भारताची नवीन किनारपट्टी 11,098.81. आणि महाराष्ट्राची 877.97. 11,098 लक्षात ठेवा आणि 877 लक्षात ठेवा. नेक्स्ट लिहिलं का? 11,098 भारताची आणि 877 महाराष्ट्राची. मग एक प्रश्न तयार होतो की सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलाय? लिहा मग. सर्वात जास्त समुद्र किनारा, आणि आपण एका खाली एक ते लिहू. सर्वात जास्त किनारपट्टीचे राज्य. सर्वात जास्त किनारपट्टीचे राज्य. 1 नंबर गुजरात,
एक नंबर काय रे? गुजरात. 2 नंबर तामिळनाडू. 3 नंबर आंध्र प्रदेश आणि 4 नंबर महाराष्ट्र. किनारपट्टीमध्ये आपण 4थ्या क्रमांकावर आहे. गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. महत्वाचं काय? महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र म्हणजे वाघ. कोणता आहे रे? जिम कॉर्बेट, उत्तराखंड. जिम कॉर्बेट, उत्तराखंड. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973. मग काय विचारेन आता? जागतिक व्याघ्र दिन. जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै. जागतिक व्याघ्र दिन. जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै. मग आता भारतात टोटल व्याघ्र प्रकल्प किती रे? 58. भारतात एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहे. भारतात एकूण 58 व्याघ्र प्रकल्प आहे. मग 58वा कोणता आहे तो लिहून घ्या. 58वा माधव व्याघ्र प्रकल्प. 58वा माधव व्याघ्र प्रकल्प आणि 59वा प्रस्तावित आहे. प्रस्तावित म्हणजे काय? अजून होणार आहे. बारे अजून झालाय का? नाही. 59वा प्रस्तावित देब्रीगड, ओडिसा. देब्रीगड, ओडिसा इथे हा 59वा होणार आहे. सध्या किती रे? 58च आहे. सिंह गणना 2025. सिंह गणना 2025. सिंह गणना दर 5 वर्षांनी होते. व्याघ्र गणना, सिंह गणना ह्या नेहमी केव्हा होता रे? दर 5 वर्षांना होता. सिंह गणना. व्याघ्र 4 वर्षांना होते का? तिथे लिहून घ्या. मग सिंह गणना 5 वर्ष, व्याघ्र गणना 4 वर्ष. सिंह गणना 5 वर्ष, व्याघ्र गणना 4 वर्ष. एकूण हा सिंहांची संख्या लिहायची गरज नाही. एकूण हा सिंहांची संख्या 891. 2020 मध्ये 674 होते. आता किती रे? 891 आहे. किती? 891. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य. त्याचं नाव आहे अरालम वन्यजीव अभयारण्य. केरळ. केरळ महत्वाचं आपल्यासाठी. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणजे अभयारण्य म्हणजे माहितीये ना, जिथे प्राण्यांना अभय दिलं जातं, जीवदान दिलं जातं, त्यांना अभयारण्य असे म्हणतात. अभय म्हणजे काय? जीवनदान किंवा जीवदान म्हणजे जिथे प्राण्यांना मारलं नाही जात
व्याघ्र अभयारण्य आहे ना, त्याच्यानंतर भरपूर अशा गव्यांचं अभयारण्य, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या प्राण्यांचं, हत्तींचं अभयारण्य. तसं आहे आता फुलपाखरांचं अभयारण्य, म्हणजे त्या अभयारण्यामध्ये फक्त फुलपाखरं असतील. फुलपाखरांना तिथे अभय देण्यात आलेलं आहे. कुठे ते? केरळ. त्याचं नाव काय आहे? अरालम वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. हा, हे महत्वाचं होतं. राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य, पहिल्यांदाच राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य, राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य. जसं आपण राज्य प्राणी मानलं होतं ना, तसं आता राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? आपलं महाराष्ट्र. देशामध्ये पहिले आपण की ज्यांनी राज्य फुलपाखरू घोषित केलंय. आपल्या फुलपाखराचं नाव काय? आणि ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन लिहून दाखवू का? फुलपाखराचं नाव काय आपल्या महाराष्ट्राच्या? ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन. त्याच्या खालीच फुलपाखरांबद्दलच जर चालू आहे, एक प्रश्न अजून बनतोय. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव? पारपोली, सिंधुदुर्ग. लिहून घ्या. लिहिलाय आपण पहिले बी, पण इथं लिहून घ्या, कारण विषय आता फुलपाखरांचा चालू आहे ना, तर मग फुलपाखरांचं पाहून घेऊ. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव? पारपोली, सिंधुदुर्ग. इथं लिहितो पारपोली. कोणत्या जिल्ह्यात? सिंधुदुर्ग. पारपोली, सिंधुदुर्ग. झालं. केंद्रीय व वन पर्यावरण मंत्री. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री. कृषी व पर्यावरण पाहतोय ना आपण, आपल्याला पर्यावरण मंत्री माहिती पाहिजे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री तिथं जे रे, भारत व स्थिती अहवाल मध्ये. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री कोण आहे? भूपेंद्र यादव. मला प्रश्न दिसतो भाऊ डायरेक्ट, मी कुठून काय काढीन सांगता येत नाही. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री कोण आहे? भूपेंद्र यादव. केंद्रीय हे भारताचे, मग आपल्याला काय लागेल आता? लिह मग. महाराष्ट्राचे वन व पर्यावरण मंत्री, जे की मला माहित नाहीये. तुम्हाला माहिती आहे? नाहीये. याच्यात आहे का मंत्रिमंडळ? या पुस्तकात आहे मंत्रिमंडळ आहे का? कुठे? शेवटी का? कुठे? इथं दिलेलं नाहीये. मिक्सचर मध्ये मंत्रिमंडळ, तिथे प्रश्न लिहून घ्या तुम्ही. तो महाराष्ट्राचे वन व पर्यावरण मंत्री, तुम्हाला ते बघावं लागेल. हा, बघून घ्यायचं वन व पर्यावरण मंत्री कोण आहे आपले. तो ठीक आहे. आयडिया नाही, लिहून घ्यायचा ना, काही टेन्शन नाही. स्टार मारून घ्या तिथे. लिहिलं. नेक्स्ट, सर्वाधिक वने, सर्वाधिक वने व वृक्षादन, सॉरी असं एवढंच लिहा, सर्वाधिक वने असलेले राज्य असं लिहा फक्त. पंकजा मुंडे का? लिहून घ्या भाऊ तिथं मग. पंकजा मुंडे तुमचं वन व पर्यावरण मंत्री. पर्यावरण मंत्री वेगळे का मग? पर्यावरण आणि हवामान आहे का? मग वन मंत्री वेगळा असेल. नाही, पशुसंवर्धन नाही येणार. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार वाटतं. गणेश नाही का? पाहून घ्या. तुमच्याकडे लक्षवेध नाही का कोणाकडे? लक्षवेध मध्ये दिलेलं असतं, किंवा मग चॅट जीपीटी. हा, लिहून घ्यायचे. मंत्रिमंडळ तर लिहिलंच पाहिजे ना. हा बस, मग ते तिथं मग तुम्हाला माहिती पाहिजे होतं, हे की नाही. सर्वाधिक वन असलेलं राज्य कोणतं आहे भारतात? मध्य प्रदेश.
सर्वाधिक जंगल वन हे कुठे रे? मध्य प्रदेश मध्ये. महाराष्ट्र 3 नंबरवर आहे, महाराष्ट्र तिसरा, असं लिहून घ्या. 1 नंबर मध्य प्रदेश मध्ये आणि 3 नंबर महाराष्ट्रात. तिकडे आपल्याकडे कुठे? गडचिरोलीकडे है ना. डॉल्फिन गणना काही गरज नाही आपल्याला. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग आंतरराष्ट्रीय ते बरं का. ब्ल्यू फ्लॅग काय राहतं बरं हे ब्ल्यू फ्लॅग? फक्त ऐकून घ्यायचं. स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना हे प्रमाणपत्र दिले जाते. हे 5 आपल्या समुद्र किनाऱ्यांना भेटलंय. एक आहे श्रीवर्धन, काही लिहायची गरज नाही. श्रीवर्धन, नागाव, पारनाका, गुहागर आणि लाडघर या 5 समुद्र किनाऱ्यांना तुम्ही काय लक्षात ठेवा, फक्त किती समुद्र किनाऱ्यांना? तर 5 समुद्र किनाऱ्यांना. 5 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिलेले आहे. तुम्हाला असा प्रश्न येणार नाही की कोणाकोणाला भेटले, बरोबर आहे की नाही. किती समुद्र किनाऱ्यांना मिळालेले आहे? समुद्र किनारे भरपूर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात. यांनाच का बरं भेटले? कारण तिथे स्वच्छता चांगली आहे, सुरक्षा चांगली आहे, पाण्याची गुणवत्ता बी चांगली आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय मानकांनी पालन केल्यामुळे त्यांना समुद्र किनाऱ्याचा प्रमाणपत्र दिलं जाते. राज्य कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह हे महत्वाचं आहे. IMP राज्य कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह काय? बोधचिन्ह पहिले तर आपल्याला ते काय म्हणतात त्याचं घोषवाक्य पाहायचंय. कृषी कल्याण कर्तव्य. घोषवाक्य लिहा. घोषवाक्य काय तर कृषी विभागाचं घोषवाक्य. कृषी कल्याण कर्तव्यम. कृषी कल्याण कर्तव्यम हे घोषवाक्य आहे कृषी विभागाचं. हा ना, मग घोषवाक्य म्हणजे आदर्श वाक्य. हा 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 हे आदर्श वाक्य आहे. सॉरी, हे आदर्श वाक्य आहे. 2 कर टाकले त्याच्यात बी. आता आदर्श वाक्य एकच आहे ते. घोषवाक्य म्हणजे आदर्श वाक्य, पण आता आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी 2 कर टाकले त्यांना. मुख्य ओळ काय आहे? आदर्श वाक्य काय आहे? कृषी कल्याण कर्तव्यम. कृषी कल्याण कर्तव्यम. आणि घोषवाक्य आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. शाश्वत शेती 2 येत. आदर्श वाक्य हे वरचं आणि घोषवाक्य वेगळे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी इथं लिहितो. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. झालं. बाकी काही खास कामाचं नाहीये. पुस्तक मोठं आहे, पण एवढं पुस्तक आपल्याला 4-5 मार्कासाठी आहे. मग सगळंच नाही वाचत बसायचं. कामाचं काय तेवढं आपलं.
सर्वात मोठा दूध उत्पादक देश भारतच आहे बरं का. जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश भारत. भारतातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ. भारतातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ. भारतातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ. दिबा पाटील. दिबा पाटील नवी मुंबईचे. दिबा पाटील नवी मुंबई. इथे आपली कृषी व पर्यावरण घडामोडी संपते. ते बंद कर.